हाय फ्रेंड्स, तर आज मी आले इकडे रानात, म्हणजे माझ्या मामाच्या रानात आले. कुठं आहे? हां, आणि परत यांना आता मेथीची भाजी पण दिसली. आधीच मला इथं झाडं बघून आणि सगळी वेल असं बघून सगळं वेळ लागायला लागलंय. घ्या की, घ्या घ्या घ्या, टेन्शन घेऊ नका, घ्या, घेऊया का असं म्हणतात. घ्या म्हटलं मी. हे आहेत घेवड्याची झाडं आहेत, म्हणजे वेल आहेत, घेवड्याची झाडं नाही आहेत, वेल आहेत. हे तिकडे जे आहे ते हळद आहे, आणि इथं जे आहे ती कोबी आहे, कोथिंबीर आहे, इकडं गहू लावल्यात, ती शेवग्याची झाडं आहेत, तिथं छोटीशी मेथीची झाडं आहेत, म्हणजे थोडंसं लावलंय त्यांनी. ही कोथिंबीर आहे, इकडं गवारी वगैरे अशी आहे झाडं बरीच आहेत. खरंच इकडं ना एवढी मज्जा येते ना, आणि करमतंय, भारी वाटतंय रानात फिरायला वगैरे, आणि गावाकडे काय वेगळंच वाटतंय. कोबी तर इतके छान आहेत ना, खूप आवडल्यात मला. हे आहेत कोबी, आणि हा पावटा आहे. एकच लाईन लावले वाटतं पावट्याची त्यांनी, कारण की जास्त कोण घरात खात नाही, घरात खायापुरतीच भाजी लावलेली आहे. मी तिकडं आता पेरू आहे का बघणार आहे. होय, काढला पेरू, काढला म्हणून मुलांनी काढून खाल्ला. पण मला आवडतोय ना पेरू, त्यामुळे त्यांनी मला आवडतोय म्हणलं सगळ्यात पहिला घेऊन खाऊन टाकला. मेथीची भाजी आहे, छोटी छोटी ही मेथी आहे. शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे, देशी आहेत ह्या शेंगा. हात पासायचं लई भीती वाटते बाई. मम्मी नाही, सरडाय. रानात यायची हाऊस पण आहे, आणि जरा कुठं रानात आवाज आला का लगेच घाबरायचं. नाही, पेरू खाल्ले, पेरू नेले पोपटाने. पोपट म्हणजे आमची मुलं घेऊन गेली सगळे. झालं काय? ओ शेतकरीन बाई, झालं काय? काय घेऊन येऊ? एवढी बारीक तोडायची? भाकरी संग खायला घेऊ काय? मेथी घेऊन ये म्हणतात, उगाच लई कवळी आहे. उगाच म्हणजे इथं जेवणार आहे आम्ही, खायापुरती घेते. थांबा, आधी ते हे पडलेलं असते, ह्याच्यावर काही तर म्हणतात महवा पडलेला असते, बघते आहे का. उगाच जरा घेते, उगाच आपल्या मामाचं रान आहे म्हणून उपसायला नको सगळं. ओ, खायापुरती घेतली शीतल. किती छान मेथी आहे, एक नंबर आहे मेथीची भाजी.